श्वेताज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज बनवूयात बाप्पांच्या आवडीचे मऊसूत आणि कळीदार असे उकडीचे मोदक। हे मोदक बनवणे अगदी सोपे आहे। चला तर छोट्याशा ट्रिक्स आणि टिप्स फॉलो करून बनवूयात सुंदर असे उकडीचे मोदक। साहित्य: सारणासाठी लागणारे साहित्य, त्याचबरोबर आपल्याला उकड काढण्यासाठी लागणारे साहित्य। आता तपशीलवार कृती बघूयात। सर्वप्रथम एक कढई घेऊन त्यामध्ये 1 टीस्पून तूप टाकावे। तूप छान विरघळल्यावर त्यामध्ये 1 चमचा बारीक केलेले ड्रायफ्रुट्स ॲड करायचे। त्यानंतर 1 टीस्पून खसखस ॲड करायची आहे। हे सर्व छान एकजीव करून भाजून घ्यायचं आहे। हे भाजल्यानंतर यामध्ये 1 वाटी गूळ ॲड करायचा आहे। गूळ ॲड केल्यानंतर तो छान परतून घ्यायचा आहे अगदी विरघळेपर्यंत। छान परतून झाला की तो विरघळून जातो। गूळ छान विरघळल्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे 2 वाटी ओल्या नारळाचा खवलेला किस। हा किस लक्षात ठेवायचे प्रमाण 2:1। जर गूळ 1 प्रमाणात असेल तर त्याच्या दुप्पट आपल्याला नारळाचा किस घ्यायचा आहे। अगदी छान परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपले सारण तयार होईल। यामध्ये आपल्याला ॲड करायचे 1 टीस्पून विलायची पूड। विलायची पूड ॲड केल्यानंतर आपले सारण आहे इथे तयार। आता उकड काढण्यासाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये 2 वाटी पाणी घ्यायचे आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे। त्यानंतर 1 टीस्पून साखर ॲड करायची आहे। साखर ॲड केल्यानंतर यामध्ये 1 टीस्पून दुधावरची साय किंवा लोणी ॲड करायचे आहे। यानंतर आपल्याला मिश्रण छान ढवळून घ्यायचे आहे। तसेच यामध्ये 1 टीस्पून दूध ॲड करायचे आहे। यामुळे काय होते, मोदक तुमचे पांढरे शुभ्र आणि मऊसूत होतात। थोडेसे तूप ॲड करायचे आहे। आत्ता छान अगदी दणकून उकळी येईपर्यंत तुम्हाला मंद गॅसवरती हे छान शिजू द्यायचं आहे, कारण उकड काढणे खूप महत्त्वाचे आहे। जेवढी उकड छान होणार तेवढे तुमचे मोदक अगदी सुबक होणार। सुबक मोदक होण्यासाठी उकड महत्त्वाची आहे। आता यामध्ये उकळी आल्यानंतर आपल्याला 2 वाटी तांदूळाचे पीठ ॲड करायचे आहे। हे तुम्ही रेडीमेड मार्केटमध्ये येणारे पीठसुद्धा ॲड करू शकता, किंवा जर घरी पीठ करणार असाल तर यासाठी आंबेमोहोर तांदूळ वापरायचा, त्याने मोदक खूप छान येतात। 10 मिनटे छान वाफ काढून घ्यायची आपल्याला। गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण बाहेर काढायचे। 10 मिनटं वाफ काढल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही उकड गरम असतानाच तुम्हाला मळून घ्यायची आहे। तर मळण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एका वाटीच्या सहाय्याने आपल्याला हे असं या पद्धतीने छान मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत आणि तुमच्या हाताला चटकेही बसणार नाहीत। आणि मग थोड्या वेळाने थोडा तुपाचा हात घेऊन आपल्याला अशा प्रकारे हा उंडा मळून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला याचे गोळा घेऊन छान अशी हातावरती पुरी तयार करून घ्यायची आहे। छान अशी सुबक पुरी बनवण्यासाठी बोटाच्या साहाय्याने ही पुरी बनवून पिठाचा हात घेऊन आपल्याला अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। लक्षात ठेवा, जेवढ्या छान कळ्या पडतील तेवढा मोदक तुमचा सुबक होणार आहे। आणि उकड छान काढल्यामुळे पीठ अगदी मऊ होते आणि तुमच्या कळ्या देखील सुंदर पडतात। अशा प्रकारे आपल्याला यामध्ये सारण भरायचे आहे आणि अगदी हलक्या हाताने हा मोदक बंद करत आणायचा आहे। मोदक तयार झाल्यानंतर त्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार केशरचा धागा लावू शकता, जेणेकरून मोदक आणखीन चवदार आणि दिसायलासुद्धा छान होतात अशा पद्धतीने। आणि हे छान वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला गॅसवरती मंद आचेवर 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत। केळीच्या पानाचा वापर केला तर फारच छान, मोदक त्यामुळे चिकटत नाहीत खाली। आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर कळीदार आणि मऊसूत असे मोदक तयार। सुख म्हणजे असा सुंदर उकडीचा गरम गरम मोदक आणि त्यावरती साजूक तुपाची धार। अशा प्रकारे तुम्ही मोदक करू शकता तयार।